नमस्कार मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट यांच्या मार्फत 1332 जागांसाठी लिपिक ह्या पदासाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. याचाच मित्रांनो जी लेखी परीक्षा झाली होती म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट झाली होती त्याचा निकाल बॉम्बे हायकोर्ट असेल, औरंगाबाद खंडपीठ असेल किंवा नागपूर खंडपीठ असेल याचा तिन्ही खंडपीठाचा सेपरेटली निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्याचबाबत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आता सुरू करूया. तर मी या ठिकाणी जो निकाल आहे तो या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. तेथे जॉईन करा आणि ही PDF पाहू शकता. त्यामध्ये जर बोललं तर पहिल्यांदा प्रिन्सिपल ऑफ सेट बॉम्बे हायकोर्ट यांच्या अंतर्गत जी पदभरती यामध्ये जर बोललं तर 7305 इलिजिबल कॅन्डिडेट जे टायपिंगसाठी पात्र असणारे विद्यार्थी या ठिकाणी म्हणजे घेण्यात आलेले आहे. तुम्ही पाहू शकता त्यामध्ये तुमचा अनुक्रमांक नंबर आहे, सीट नंबर आहेत, रजिस्टर नंबर आहेत आणि तुमचं नाव वगैरे तुम्हाला असणार आहे. त्यासाठी जर बोललं तर मुंबई उच्च न्यायालयासाठी जर कट ऑफ आहे तो कट ऑफ जर बोलला तर तुम्ही पाहू शकता. यासाठी मित्रांनो कट ऑफ आहे 67चा कट ऑफ तुमच्या ठिकाणी जे स्क्रीनिंग टेस्टसाठी शॉर्ट टेस्टिंग क्रायटेरिया तुमचा लागलेला आहे. आता मित्रांनो जर टाइम डेट जर टायपिंग टेस्ट हे जे आहे ते हायकोर्टच्या वेबसाईटवर तुम्हाला ठिकाणी पाहता येणार आहे. आता पुढचा आहे तो मित्रांनो जर बोलला तर बॉम्बे हायकोर्ट मार्फत जर बोलले अजून एक आहे औरंगाबाद खंडपीठ यासाठी जर बोललं तर 2906 इलिजिबल कॅन्डिडेट क्वालिफाईड करण्यात आले जे की टायपिंगसाठी करण्यात आले. आता त्याचा कट ऑफ जर बोलला तर तुम्ही कट ऑफ पाहू शकता. कट ऑफ आहे 69चा कट ऑफ लागलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी औरंगाबादचा कट ऑफ आहे तो 69 लागलेला आहे. आता तिसरा आहे तर नागपूर बेंचसाठी जर बोललं तर 1406 इलिजिबल कॅन्डिडेट तुम्हाला ठिकाणी जे विद्यार्थी कॅन्डिडेट अप्लाय करण्यात आलेले आहेत त्यासाठी 1406 एवढे विद्यार्थी या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत स्क्रीनिंग टेस्ट आणि या ठिकाणी तुम्हाला जे टायपिंग टेस्ट असतात त्यासाठी क्वालिफाईड झालेले. आता याचा कट ऑफ जर बोलला तर तुम्ही पाहू शकता यामध्ये जर कट ऑफ आहे तो कट ऑफ 70चा म्हणजे सर्वात हायेस्ट कट ऑफ या ठिकाणी नागपूरचा तुम्हाला लागलेला पाहायला मिळणार आहे. आता मित्रांनो जर बोललं तर तुम्हाला सर्वात कट ऑफ आहे तो नागपूरचा आहे. त्यानंतर कट ऑफ आहे तो 69चा आहे औरंगाबादचा आणि मुंबईचा जर कट ऑफ बोलला तर 67चा कट ऑफ तुम्हाला लागलेला आहे. आता मित्रांनो ज्या जागा असतात त्या जागा जर बोलल्या तर तुम्ही पाहू शकता क्लर्क पोस्ट आहेत. हायकोर्ट बॉम्बेसाठी टोटल वेकन्सी बोलल्या तर 830 जागा होत्या. त्यासाठी सिलेक्शन लिस्ट 797, वेटिंगसाठी 200 होत्या. त्याचबरोबर नागपूरसाठी बोललं तर सर्वाधिक जास्त कट ऑफ आहेत 166 जागा आहेत. त्यासाठी जर बोललं तर सिलेक्शन होतं 159चं, वेटिंग लिस्ट 40 जागेसाठी होती. आणि त्यानंतर औरंगाबाद खंडपीठासाठी जर बोललं तर कट ऑफ होता 69चा आहे कट ऑफ आणि 336 जागा आहेत. त्यासाठी 323 जागा सिलेक्शन होणार आहेत आणि 81 जागेसाठी तुम्हाला या ठिकाणी वेटिंग लिस्ट लागणार आहे. आता मित्रांनो ह्याचा टायपिंग टेस्ट असणार आहे त्यासाठी जर बोललं तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 90 मार्काची जी एक्झाम झालेली आहे म्हणजे लेखी परीक्षा 90 मार्काची झालेली आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता सर्वाधिक जर बोलले तर नागपूरसाठी असणार आहेत 70चा कट ऑफ लागलेला आहे म्हणजे 90 पैकी 70चा कट ऑफ लागलेला आहे. औरंगाबादसाठी 69चा लागलेला आहे आणि मुंबईसाठी जर बोलला तर मुंबईसाठी असणार आहेत कट ऑफ हा 67चा कट ऑफ हा तुम्हाला लागलेला पाहायला मिळणार. आता त्यासाठी जर बोललं तर तुम्हाला 20 मार्काची टायपिंग टेस्ट असणार आहे. त्यासाठी मिळतात तुम्हाला किमान 10 मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत. त्यासाठी 400 पॅसेज वर्डचा पॅसेज तुम्हाला टायपिंग करायचं आहे. त्यामध्ये जेवढे विद्यार्थी म्हणजे आता पाहू शकता तुम्ही या ठिकाणी जर बोललं तर यामध्ये जर बोललं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मुंबईसाठी 7705 विद्यार्थी आहेत, नागपूरसाठी 2906 विद्यार्थी आहेत आणि नागपूरसाठी औरंगाबादसाठी बोललं तर 2906 विद्यार्थी आहेत आणि नागपूरसाठी बोललं तर 1406 एवढे विद्यार्थी या ठिकाणी आता स्क्रीनिंग टेस्टसाठी पात्र झालेले. आता त्यानंतर जर बोलले तर तुमचा वायवा असणार आहे. वायवा हा मित्रांनो तुम्हाला 40 मार्काचा वायवा असणार आहे. त्यासाठी एकूण जर बोलले तर आता पाहू शकता तुम्ही 90 मार्काची लेखी झाली. त्यानंतर 20 मार्काची तुमची या ठिकाणी जे ट्रेड टेस्ट होणार मध्ये जर बोलले तर 110 मार्क झालेले आहेत आणि 110 नंतर आता तुम्हाला 40 मार्क या ठिकाणी तुम्हाला वायवा असणार आहेत. म्हणजे टोटल 150 मार्काचा तुम्हाला कट ऑफ असणार आहे आणि त्यानुसार तुमची जी की फायनल मेरिट लिस्ट असणार आहे. मित्रांनो याचा कट ऑफची जे PDF हवी असेल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथं अवेलेबल आहे ते मिळू शकतात. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून आहे तिथे टेलिग्राम चॅनल आपले जॉईन करा. एवढंच होतं मित्रांनो एक अपडेट
जर त्याचबरोबर अजून एक नवीन अपडेट आहे मित्रांनो, जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी शिपाई या पदासाठी जी पदभरती होती, म्हणजे शिपाई सेकंड आन्सर केलेले आहे शिपाई या पदासाठी, आणि कट ऑफ अजूनही शिपाईचा लागलेला नाही. येत्या 1 ते 2 आठवड्यात तुम्हाला शिपाईचा सुद्धा कट ऑफ लागलेला पाहायला मिळणार आहे. सध्याची एवढीच होती ही माहिती. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.